हॅलो हॅलो. सो गुड मॉर्निंग. बरेच जण जॉईन होत आहेत. माझा आवाज येतो जस्ट कॉमेंट बॉक्समध्ये टाकलात तर मला कारण तो आवाज मला येत नाही आहे. या गुड मॉर्निंग किरण जी वेलकम. हरपाल जी, सचिन जी, मराठे सर गुड मॉर्निंग सर. एक थोड्या वेळात आपण सुरुवात करूया. काही जण ऑनलाईन येत आहेत. एक 2 मिनटामध्ये म्हणजे 11:03 झालेत, 11:05ला आपण सुरुवात करू. श्रीकांत देशपांडे सर वेलकम, गुड मॉर्निंग. प्रवीण सर वेलकम. प्रशांत सर वेलकम. येस, वेलकम ऑल ऑफ यू. मार्स गुरुकुल या प्लॅटफॉर्मवरती आज मला बिझनेस प्लॅन या विषयावर माझं मत मांडण्याचं किंवा माझ्याकडे जे काही आहे ते शेअर करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. महेश कुलकर्णी सर धुळ्यावरून आहेत. सर गुड मॉर्निंग, वेलकम. सर्वप्रथम मी मार्स गुरुकुल, अजित मराठे सर, राजेंद्र सावंत सर, संजय मोरे सर, तेजस या सगळ्यांचे धन्यवाद देतो की तुम्ही सर्वांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू व्हेरी मच की तुमच्यामुळे मी आज माझं जे पॅशन आहे ते पॅशन मी शेअर करू शकतो आहे. मला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्यांशी शेअर करण्याचा मला संधी तुम्ही दिलेली आहे. सो 11:05 झालेले आहेत. लेट अस स्टार्ट द सब्जेक्ट. की आजचा जो विषय आहे तो रायटिंग बिझनेस प्लॅन आहे. बिझनेस प्लॅन बनवणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे बिझनेसमधला. आणि बरेच जण हा पार्ट म्हणजे राहून जातो किंवा केला जात नाही बिझनेसमध्ये. ओके, तुम्हाला माहिती आहे की मागील 1 महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे आणि प्रत्येकजण घरात बसून वैतागला आहे. ओके, आणि अशा वेळेला जर तुम्हाला संधी मिळाली की आता कुठंतरी तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत बाहेर जायचा चान्स मिळाला तर सगळ्यात आधी तुम्ही काय कराल? राजेंद्र सावंत सर आलेले आहेत ऑनलाईन. सर गुड मॉर्निंग. तर मी विचारत होतो की जर सगळ्यांना आता बाहेर फिरायला जायचा चान्स मिळाला तर काय कराल? ओके, आउटडोअर फिरायला जायचा चान्स मिळाला. आता तर सगळेजण म्हणतात की गल्लीत तर फिरू द्या, बट बाहेर फिरायचा जर चान्स मिळाला तर डेफिनेटली आपण सुरुवात करू की कुठे जायचं, काय करायचं, कोण कोण जायचं, तिथे काय मजा करायची, कुठे व्हिजिट करायची, काय बघायचं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण सुरुवात करू की आपल्याला प्लॅन करायला. ओके, भलेही तो प्लॅन रिटन नसेल पण प्लॅनिंग आपलं कन्सिस्टंटली चालू असतं. प्रत्येक दिवस हा आपला विदाऊट प्लॅनिंग चालूच शकत नाही. म्हणजे ॲटलिस्ट आपण हे तरी ठरवतो सकाळी उठल्यानंतर की आज आपल्याला कुणाला भेटायचं आहे. भलेही ते तुम्ही राईट डाऊन करत नसाल पण तुम्ही लिहित असता, म्हणजे विचार करत असता की आज आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल की ज्या गोष्टी तुम्ही सकाळी ठरवलेल्या असतात त्यातल्या काही गोष्टी तरी तुम्ही कंप्लीट करू शकता, कारण त्या तुम्ही सकाळी ठरवलेल्या असतात. पण जो बिझनेस तुम्हाला आयुष्यभर करायचा आहे, ज्या बिझनेसमध्ये तुमचं फ्युचर आहे, ज्या बिझनेसच्या जीवावरती आपण जगत आहोत, ज्या बिझनेसच्या जीवावरती आज आपण सगळं एवढं विश्व उभं केलेलं आहे, त्या बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही प्लॅनिंग करताय का? किंवा त्या बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही असं काही लिहून ठेवताय का? तर त्या संदर्भातच आपल्याला आजचं सेशन कंप्लीट करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये याच विषयावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. ओके, सो सुरुवात करतो माझ्या विजन मिशनपासून. माझं म्हणजे मी आसामी या संस्थेचा फाउंडर आहे, डायरेक्टर आहे.
ओके, आसामी म्हणजे आर्थिक साक्षरता मिशन, याच्या अंडर फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम, बिझनेस प्लॅन प्रोग्राम्स यासारखे प्रोग्राम्स आम्ही घेत असतो. संतोषजी कामेरकर सर आलेत. सर गुड मॉर्निंग. सो असे बरेचसे प्रोग्राम्स आम्ही घेत असतो आणि आमचं मिशन आहे की आर्थिक साक्षरतेतून समाजात श्रीमंती व समृद्धी वाढवणे. आणि ऑब्व्हियसली मार्स गुरुकुलचंही विजन आहे की 100 कोटीचे 100 उद्योजक तयार करणे. त्यामुळं एकाच मिशननी, एकाच विजननी, एकाच प्लॅटफॉर्मवरती आम्ही काम करतो आहे आणि उद्योजकांना श्रीमंत बनवणे, उद्योजकांना त्यांच्या अडचणींना टॅकल करून त्यांना कसं त्यांच्या उद्योगामध्ये पुढे घेऊन जाता येईल या विषयावर आम्ही काम करतो आहे. आणि त्यातलेच हा एक प्रयत्न आहे की काही दिवसांपासून, लॉकडाऊनच्या काही दिवसांपासून तुम्ही बघत आहात म्हणजे एक बेस्ट पर्सनॅलिटी या फेसबुक पेजवरती येऊन शेअर करते. काल परवा तेजस पाध्ये सरांनी बॅलन्स शीट विषयावरती खूप छान त्यांचं नॉलेज शेअर केलं आणि आज आपण बिझनेस प्लॅन या विषयावर बोलतो आहे. तर बिझनेस प्लॅनच्या विषयाला आपण सुरुवात करूया. बिझनेस प्लॅन म्हणजे काय? तर बिझनेस प्लॅन म्हणजे व्हिज्युअलायझिंग बिझनेस हॅपनिंग ऑन पेपर मीन्स बिझनेस प्लॅन. म्हणजे पुढचं भविष्य किंवा तुमचा बिझनेस पुढच्या वर्षभरामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये कसा घडतो आहे हे व्हिज्युअलाइज करणं म्हणजे बिझनेस प्लॅन. जसं तुम्ही मूव्ही थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही मूव्ही बघता, तुम्ही व्हिज्युअलाइज करत असता, तुम्हाला माहिती आहे की समोर सगळं घडणार आहे, काही खरं नाही आहे, तरीही तुम्ही त्यामध्ये एवढे गुंग होता, एवढे व्यस्त होता की ते जसं की तुम्ही त्याचा एक पार्ट बनून जाता. आणि जर तुम्हाला हे तुमच्या बिझनेसच्या बाबत करायचं असेल तर तुम्हाला तुमचा बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. तो ऑन पेपर हे सगळं टाकणं म्हणजे तुमच्या येणाऱ्या भविष्याचं सगळा जो भविष्य येणार ते तुम्ही व्हिज्युअलाइज करणं, ते समोर बघणं प्रत्यक्षात. बिझनेस प्लॅन इज अ स्ट्रक्चर टू अचीव अ फ्युचर ऑफ चॉईस. इथे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बिझनेस प्लॅन इज अ स्ट्रक्चर टू अचीव अ फ्युचर ऑफ चॉईस. तुम्हाला हवं तसं तुमच्या चॉईसचं फ्युचर तुम्हाला जर तुमच्या बिझनेसमध्ये क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला बिझनेस प्लॅन लिहिला पाहिजे, बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. बिझनेस प्लॅन इज अ पाथवे फ्रॉम वेअर यू आर टुडे टू वेअर यू वॉन्ट टू बी इन फ्युचर. तुम्ही आज जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे पोचायचं आहे, जिथे जायचं आहे, तो जाण्याचा रस्ता दाखवण्याचं काम बिझनेस प्लॅन तुम्हाला करतो. आणि तो रस्ता जर तुम्ही स्वतःच बनवून ठेवला, ओके, एखाद्या अननोन म्हणजे माहिती नसलेल्या रस्त्यावर पुढे जाणं आणि एखाद्या माहीत करून घेऊन किंवा त्या रस्त्यावरची माहिती घेऊन त्या रस्त्यावरची पुढे जाणं याच्यात खूप मोठा फरक असतो. आणि बिझनेस प्लॅन बनवणं म्हणजेच तुमच्या व्यवसायाच्या खाचखळगे जाणून घेऊन, तुमच्या व्यवसायाबद्दलचा अभ्यास करून त्याचं फ्युचर डिझाईन करणं म्हणजे बिझनेस प्लॅन. A good business plan convert your great idea into a asset. तुमच्या सुंदर आयडियाचं, बेस्ट आयडियाचं कन्व्हर्जन एका बेस्ट असेटमध्ये, म्हणजे जी तुम्हाला तुम्हाला जी लाईफ टाईम कॅश फ्लो देईल, जी अशी सर्वात मोठी असेट म्हणजे तुमचा बिझनेस, आणि त्याला अशा मोठ्या असेटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम बिझनेस प्लॅन करत असतो. सो आता बिझनेस प्लॅन कसा बनवला पाहिजे त्याचे मी काही फेजेस सांगतो. 4 फेजमध्ये बिझनेस प्लॅन वर्कआउट केला जातो. 4 फेजमध्ये बिझनेस प्लॅन वर्गीकरण केलेलं आहे. त्याची पहिली फेज आहे बिझनेस प्लॅन बनवण्याचं पर्पज क्रिएट करणं. का बनवायचं आहे, बिझनेस प्लॅनचा पर्पज काय, कुठल्या पर्पजनी तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवायचा आहे, त्याचा उद्देश, बिझनेस प्लॅनचा उद्देश तयार करणं. दुसरी फेज आहे बिझनेस प्लॅनचे जे कंटेंट आहे, म्हणजे हा बिझनेस प्लॅनचे सगळ्या कंटेंटबद्दल अभ्यास करणं, ते कंटेंट एका पेपरवरती, एका डायरीमध्ये सगळे एकत्र आणणं, सगळा अभ्यास एकत्र आणणं. तिसरा, हा बिझनेस प्लॅन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये, एका बुकमध्ये किंवा एका वहीमध्ये तुम्ही लिहून काढणं. आणि चौथा, बिझनेस ॲज पर दॅट बुक, ॲज पर दॅट मॅन्युअल, म्हणजे मी म्हणतो की बिझनेस प्लॅन ही प्रत्येक बिझनेसची भगवद्गीता आहे. ओके, बिझनेस प्लॅन ही जी भगवद्गीता आहे, बिझनेस प्लॅन, त्याला बिझनेस गीता म्हणतो आम्ही. बिझनेस गीतेला ॲज पर दॅट गीता, ॲज पर दॅट स्ट्रक्चर
ती ॲक्च्युअलमध्ये अंमलात आणणं, ती प्रत्यक्षात उतरवणं, हा झाला त्याचा चौथा फेज. आता आज या पुढच्या 45 मिनिटामध्ये, तासाभरामध्ये आपण पहिल्या 2 फेजबद्दल जास्त बोलणार आहोत. थर्ड आणि फोर्थ फेज ही ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनची आहे, आणि जी ॲक्च्युअली आम्ही मार्स गुरुकुलमध्ये जे आम्ही ॲक्च्युअल काम करतो उद्योजकांसोबत, ते हेच करतो की त्यांचा बिझनेस प्लॅन ज्यांचा बनवलेला आहे त्यांच्यासोबत त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्याला प्रत्यक्ष डे टू डे लाईफमध्ये तो इम्प्लिमेंट कसा करायचा, तो ट्रॅक कसा करायचा, याच्यावरती आम्ही मोस्टली मार्स गुरुकुलमध्ये आम्ही काम करत असतो. तर ह्या 2 ज्या स्टेप आहेत ह्या नंतर एकदा बिझनेस प्लॅन तयार झाला की त्याच्यानंतर करता येतात. पण आज आपण बेसिकली 2 स्टेपबद्दल चर्चा करणार आहोत, ती समराईज चर्चा. कारण हा माझा वर्कशॉप 1 दिवसाचा कंप्लीट वर्कशॉप आहे, जिथे कमीत कमी 12 ते 13 तासाचा फुल म्हणजे खूप जास्त इंटेन्सिव्ह प्रोग्राम आहे. दिवसभर बरंचसं काम करावं लागतं आणि त्या प्रोग्राममध्ये तुमच्याकडनं ॲक्च्युअल काम करून घेतलं जातं, बिझनेस प्लॅन बनवून घेतला जातो. सो आपण एक एक कंटेंटकडे जाऊया. सो बिझनेस प्लॅनचा पर्पज काय गरज आहे बिझनेस प्लॅनची, का बनवला पाहिजे बिझनेस प्लॅन. तर बिझनेस प्लॅनचे पर्पज हे 3 प्रकारचे पर्पज मी लिहिलेले आहेत, किंवा माझ्या मते 3 गोष्टीसाठी बिझनेस प्लॅन बनवला जातो. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो पर्पज आहे तो आहे तुमच्या बिझनेसचं फ्युचर क्रिएट करणे, किंवा तुम्हाला हाच बिझनेस का करायचा आहे, किती काळासाठी करायचा आहे, तुमचा बिझनेस प्लॅन बनवण्याचा खरा पर्पज काय. ओके, तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. ओके, म्हणजे मी हाच बिझनेस का करतोय आणि मी बिझनेसच का करायचा आहे, तो पर्पज जर तुम्हाला स्वतःला डिफाईन करायचा असेल तर तुम्ही बिझनेस प्लॅन बनवा. या बिझनेस प्लॅनच्या जेव्हा तुम्ही सगळे अँगल अभ्यासाल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी बिझनेस का करायचा आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे अशी मान्यता आहे की मला स्वतःला प्रॉफिट कमवायचा आहे म्हणून मी बिझनेस करतो, पण हे अर्धवट सत्य आहे, हे पूर्णपणे खरं नाही आहे. ओके, तुम्ही बिझनेस करण्याने फक्त तुमचा एकट्याचाच बेनिफिट होतो असं नाही. तुम्ही बिझनेस करण्याने पूर्ण समाजाचा, या जगाचा बेनिफिट होत असतो. म्हणून तुमचा खरा उद्देश काय, तुम्ही का जन्माला आला, तुमचा बिझनेस का जन्माला आला, हे पर्पज क्लिअर करायचं असेल, तुमच्या बिझनेसचं फ्युचर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. हा त्याचा पहिला उद्देश. त्याचा दुसरा उद्देश आहे इन्व्हेस्टर. तुम्हाला जर तुमच्या बिझनेससाठी इन्व्हेस्टर घ्यायचे असतील, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काही पार्टनर्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा बिझनेसला सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्हाला फंडिंग लागेल किंवा जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस वाढत असेल, त्यावेळेला तुम्हाला चांगले पार्टनर्स, चांगले इन्व्हेस्टर घेण्यासाठी तुमचं फ्युचर, तुमच्या बिझनेसचं म्हणजे तुम्ही खरंच तुमचा बिझनेस कुठल्या लेवलला बघत आहात याची क्लिअरिटी समोरच्याला येण्यासाठी तुम्ही बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे बिझनेस प्रेझेंटेशन करण्यासाठी. मग तुम्ही एखाद्या मोठ्या समोर प्रेझेंटेशन करत असाल, तुमच्या एखाद्या मोठ्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन करत असाल, किंवा एखाद्या बिझनेस ग्रुपसमोर प्रेझेंटेशन करत असाल, अशा वेळेला तुम्हाला तुमचा बिझनेस परफेक्टली प्रेझेंट करता यावा यासाठी तुम्हाला तुमचा बिझनेस प्लॅन बनवला पाहिजे. पण हा बनवत असताना सगळ्याच ठिकाणी एकाच प्रकारचा बिझनेस प्लॅन वापरला जाईल असं नाही आहे. तुम्ही बिझनेस प्रेझेंटेशन करताना खूप समराईज करून त्याला सांगू शकता. इन्व्हेस्टरला प्रेझेंट करत असताना त्याचा फॉर्मॅट थोडासा बदलेल. इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये मांडू. पण जो पहिला पर्पज आहे, म्हणजे पहिला जो उद्देश आहे तो आहे बिझनेस प्लॅन जो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे, ॲक्च्युअल तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याच्यामध्ये कम्प्लीट डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या बिझनेस प्लॅनची मांडावी लागते. सो या 3 पर्पजनी तुम्ही बिझनेस प्लॅन बनवू शकता. ओके, आता आपण पुढे जाऊया. ओके, सेकंड जो फेज आहे, सेकंड पार्ट आहे तो आहे बिझनेस प्लॅनचे कंटेंट. आता याच्यावरती आपण मॅक्सिमम वेळ बोलणार आहोत. ओके, आणि याच्या बाबतीत तुम्हाला कुठेही काही क्वेरी असेल, क्वेश्चन असेल, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका.
मी डेफिनेटली त्याचा आन्सर देण्यासाठी मी लगेच प्रयत्न करेल, परंतु त्यावेळेत नाही जरी देणं झालं तरी मी एंड ऑफ दिस सेशन किंवा मी कॉमेंट बघून डेफिनेटली तुम्हाला आन्सर करेल. ओके. सो बिझनेस प्लॅनचे कंटेंट काय काय आहे. ओके. थोडंसं हे मी एका विशिष्ट पद्धतीने माझ्या बिझनेस प्लॅनचे कंटेंट डिझाईन केलेले आहेत. त्यामुळं कदाचित तुम्ही जो बिझनेस प्लॅन बघितला असेल किंवा तुम्ही विचार केला असेल तो आणि याच्यात डिफरन्स असू शकतो. ओके. तर मी माझ्या याचे कंटेंट सांगतो, तुम्ही समजून घ्या. त्यात तुम्हाला काही क्वेरी असेल तर डेफिनेटली विचारा. सो फर्स्ट, तुम्हाला बिझनेस जेव्हा कुठलाही करायचा असेल, जर तुमचा नवीन बिझनेस असेल किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असेल, तर आता बिझनेस प्लॅन बनवत असताना पहिली स्टेप मी अशी मानतो की तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही कुठे आहात हे तुम्ही बघितलं पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही कुठे आहात आणि मार्केट कुठे आहे याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणजे हे अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठे आहात हे बघण्यासाठी तुम्ही तुमचं बॅलन्स शीट बघा, तुमची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, तुमची ब्रँडिंग बघा, तुमचा ब्रँड मार्केटमध्ये किती मोठा आहे. ओके. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कुठे स्टँड करता आणि मार्केटची काय सध्या पोझिशन आहे. ओके. म्हणजे मार्केट कसं आहे, मार्केट एकूण तुमच्या प्रोडक्टसाठी किंवा तुमच्या इंडस्ट्रीचं ओव्हरऑल मार्केट किती आहे, तुमच्या शहरामध्ये किती मोठं मार्केट आहे, तुमच्या ओव्हरऑल राज्यामध्ये किती मार्केट आहे, तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती मार्केट आहे, देशामध्ये किती मोठं मार्केट आहे आणि ग्लोबली किती मोठं मार्केट आहे, याचा ॲनालिसिस करा. म्हणजे सगळ्यात आधी जर तुम्हाला बिझनेसमध्ये काय करावं लागत असेल तर मार्केट ॲनालिसिस करावं लागेल. त्याच्यावरूनच तुम्ही तुमच्या बिझनेसचे गोल्स, तुमच्या बिझनेसचे विजन तुम्ही क्रिएट करू शकता. कारण तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला कुठे जायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागतं. आणि तुम्ही जिथे आहात तिथून जिथे जायचं आहे हा पाथवे ठरवण्याचं किंवा हा पाथवे दाखवण्याचं काम बिझनेस प्लॅन करत असतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही कुठे आहात, वेअर यू आर नाव. तुम्ही आत्ता कुठे आहात हे तुम्हाला बघावं लागेल आणि ते बघण्यासाठी मार्केट ॲनालिसिस करावं लागेल. पहिला मुद्दा म्हणून आपण घेतलेला आहे मार्केट ॲनालिसिस, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजे. पहिली बाजू तुम्ही कुठे आहात आणि दुसरी मार्केट कुठे आहे, मार्केट कुठल्या दिशेने जात आहे. जसं आत्ताच प्रत्येकजण चिंतित आहे की करोनानंतरचं जग कसं असेल, करोनानंतरचा व्यवसाय कसा असेल. डेफिनेटली आत्ता जर तुम्ही बिझनेस प्लॅन बनवायला घेत असाल तर या सगळ्या बाबींचा विचार करून तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवावा लागणार. आजपर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही व्यवसायाची गणितं मांडली त्याच पद्धतीने इथून पुढच्या व्यवसायाची गणितं मांडून तुम्हाला प्रगती मिळेलच असं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला बदलणाऱ्या सिच्युएशन्सचा, बदलणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे काम तुम्ही सगळ्यात चांगलं करू शकता. आज तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर डेफिनेटली मार्केट ॲनालिसिस करा, तुमच्या कॉम्पिटिटरचं ॲनालिसिस करा, तुमच्या पुढे ज्या कंपन्या आहेत, तुम्हाला ज्या आयडल कंपन्या तुम्ही ज्या समजतात किंवा ज्या तुमच्या दृष्टीनं ज्यांनी एक माइलस्टोन अचीव केलेला आहे त्या कंपन्यांचा अभ्यास करा. ओके. आणि त्याचसोबत करोनानंतर काय काय चेंजेस होणार आहेत. मराठे सरांनी म्हणजे हे लॉकडाऊन चालू झाल्यापासून काही ॲक्टिव्हिटी खूप सुंदर चालू केल्या होत्या आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये हा एक पार्ट होता की करोना जेव्हापासून आलेलं आहे त्याच्या या पिरियडमध्ये काय काय बदलतं आहे याचा विचार करा. आणि एक्झॅक्टली बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या. आता तुम्ही सुद्धा विचार करा की तुमच्या बिझनेसच्या बाबतीत अशा छोट्या छोट्या गोष्टी काय बदलत आहेत आणि या सगळ्याचा समावेश होईल तुमच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये. तो मार्केट ॲनालिसिस करा. ओके. देन दुसरा मुद्दा आपण घेऊया, कस्टमर ॲनालिसिस. तुमचा कस्टमर ओळखा, तुमचा कस्टमर कोण आहे. आता सगळं बदलतं आहे जग. तुमच्या कस्टमरच्या सुद्धा सगळ्या सवयी, आवडीनिवडी सगळं बदलणार आहे. तुमचा जर बिझनेस मॉबशी रिलेटेड असेल तर इथून लोक मॉबमध्ये जाताना खूप केअरफुल असणार आहेत. अशा वेळेला तुमच्या बिझनेसचं फ्युचर काय असेल, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कस्टमरला सर्व करू शकाल याचा विचार करा. आणि तुमचा एक्झॅक्ट कस्टमर, म्हणजे काही दिवसांपूर्वी राजेंद्र सावंत सरांनी कस्टमर आयडेंटिफिकेशन या विषयावरचं खूप सुंदर सेशन
घेतलं होतं. तुम्ही जर ते अटेंड केलेलं नसेल तर डेफिनेटली मार्चच्या पेजवरती जाऊन तुम्ही मागील तो व्हिडिओ त्यांचा बघू शकता, ऐकू शकता. सर, तर पहिल्यांदा कस्टमर आयडेंटिफिकेशन करा. म्हणजे पहिली स्टेप आहे मार्केट आयडेंटिफाय करा, किती मोठं मार्केट आहे आणि या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये माझा कस्टमर कोण आहे. ओके, त्या माझ्या कस्टमरला मला आता टॅकल करायचं तर मला काय काय करावं लागेल, त्याच्या काय सवयी आहेत, ओके, तो कशा पद्धतीने बिहेव करतो, त्याचा बिहेवियरल पॅटर्न काय आहे, तो कुठे जातो, मी कुठे त्याला माझी ॲड दाखवू शकेल किंवा मी कुठे असेल की मी त्याला त्याच्या नजरेत भरू शकेल, त्याच्या नजरेसमोर असेल. ओके, यासारख्या अनेक गोष्टींचा कस्टमर अनालिसिसमध्ये तुम्हाला विचार करावा लागेल. मी खूप जास्त डीप या गोष्टी इथे सांगणार नाही आहे कारण आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे. पण कस्टमर आयडेंटिफिकेशनवरती खूप सुंदर सावंत सरांनी सांगितलेलं आहे. तो एक सेशन ऐकलात तरी तुमच्या हे सगळं लक्षात येईल. देन त्याच्यानंतरचा पार्ट आहे ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफिकेशन. म्हणजे मार्केट अनालिसिस बघितला, कस्टमर अनालिसिस केला, आता ऑपॉर्च्युनिटी शोधायची. ऑपॉर्च्युनिटी शोधणं म्हणजे काय, तर ऑपॉर्च्युनिटी कधीच दिसत नाही, दिसतो तो प्रॉब्लेम. ओके, आत्ताच्या जगामध्ये तुमचा जो कस्टमर आहे त्याला आता प्रॉब्लेम काय येतील किंवा सध्या तो कुठले प्रॉब्लेम फेस करतो आणि या प्रॉब्लेम्सच्या मुळाशी ऑपॉर्च्युनिटी असते. तुम्ही हे शोधा की आता प्रॉब्लेम्स काय. म्हणजे मी जसं म्हटलं की आता इथून करोनामुळे बरंच काही चेंजेस होणार आहेत, तर त्याचा अंदाज बांधा की तुमचा जो आजपर्यंतचा कस्टमर आहे किंवा तुम्ही जो फोकस कस्टमर करताय त्याला कुठले कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याचा काय प्रॉब्लेम असू शकेल. ओके, आणि तो सोडवण्यासाठी मी काय करू शकेल. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी शोधा. ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी लोकांचे, तुमच्या कस्टमर्सचे किंवा समाजामधले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा. प्रॉब्लेम जर तुम्हाला सापडले तर नक्कीच त्याच्या मुळाशी, त्याच्या आजूबाजूला ऑपॉर्च्युनिटी फिरत असते आणि ती ऑपॉर्च्युनिटी ती तुम्ही आयडेंटिफाय करणे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीवरती काम करणे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीच्या अवतीभोवती त्या प्रॉब्लेम्सला जे सोल्युशन तुम्ही देऊ शकता ते सोल्युशन म्हणजे तुमचा बिझनेस असणार आहे. तुम्ही जे तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून लोकांच्या प्रॉब्लेमला जो सोल्युशन द्याल ती म्हणजे तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी. मग अशी ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करा आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जेवढ्या जास्त लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा मोठा बिझनेस होईल आणि जेवढा मोठा प्रॉब्लेम असेल आणि त्याला जेवढं उत्तम सोल्युशन तुम्ही प्रोव्हाइड कराल तेवढा तुमचा बिझनेस मोठा बनेल. चौथा पार्ट आहे दॅट इज रिसोर्स मॅनेजमेंट. आता तुम्हाला जर एखाद्या कस्टमरचा किंवा समाजातील लोकांचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तो सोडवण्यासाठी तुम्हाला रिसोर्सेस लागतील, काही माध्यमं लागतील ज्यांचा वापर करून किंवा ज्यांच्या मदतीनं तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करू शकाल. सो रिसोर्स काय काय आहेत, मग तिथे मॅन, मनी अँड मशीन्स, ह्या सगळ्या रिसोर्सेसचा जो उपयोग करून, या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून तुम्ही तुमच्या कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, आणि हे योग्य पद्धतीने याचं मॅनेजमेंट करणं, हे रिसोर्सेस योग्य पद्धतीने हँडल करणं म्हणजेच त्याचा प्लॅन बनवणं किंवा त्याच्यावरती काम करण्यासाठी जी तुम्ही योजना आखाल, हे रिसोर्सेस वापरायचे कसे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही मार्केटचं अनालिसिस केलं, कस्टमर आयडेंटिफाय केला, प्रॉब्लेम पण आयडेंटिफाय केला, पण हे सगळं सोडवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते म्हणजे या सगळ्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट. ते रिसोर्सेस योग्य पद्धतीने कसे वापरले जातील, तुमच्याकडे अवेलेबल असलेले रिसोर्सेस 100% युटिलायझेशन कसं होईल, कमीत कमी कॉस्टिंग कशी करता येईल आणि बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट्स देऊन कस्टमरला जास्तीत जास्त सुविधा देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही यू शुड राईट डाऊन ऑन युअर बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅनमध्ये हे सगळं तुम्ही मांडलं पाहिजे की माझ्याकडे अवेलेबल रिसोर्सेस कोणते आहेत, या रिसोर्सेसचा मी वापर कसा करणार आणि कसं मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार. रमेश बोरस्ते सर आलेत. गुड मॉर्निंग सर, थँक्यू. सो रिसोर्सेस मॅनेजमेंट
प्लॅनिंग किंवा याचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि हे कसं करायचं याचा डिटेल्ड अभ्यास किंवा याचं डिटेल्ड प्लॅनिंग तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये मांडता येऊ शकतं. देन फिफ्थ पार्ट आहे पीपल, प्रोसेस अँड सिस्टम. आता जर तुम्हाला रिसोर्सेसमधलाच हा पार्ट आहे, पण ह्या सगळ्या रिसोर्सेसला मराठी सर सांगतायत की 3M, मॅन, मनी, मटेरियल, मशिनरी अँड मनी, दोज आर द रिसोर्सेस. पण आता या रिसोर्सेसना आपल्याला एका प्रोसेसमध्ये, एका सिस्टीममध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याचं जे प्लॅनिंग करायचं आहे ते प्लॅनिंग करत असताना त्याचा क्रम ठरवणं, त्याला एका परफेक्ट प्रोसेसमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि ती प्रोसेस म्हणजेच ती सिस्टीम बनवणं. तुम्हाला आज प्रत्येक छोटा उद्योजक धडपडतोय की त्याचा उद्योग ऑटोमोडला गेला पाहिजे किंवा हा प्रत्येकाचा उद्योग ऑटोमॅटिक चालला पाहिजे, त्याची गरज भासली नाही पाहिजे. सिस्टम ओरिएंटेड बिझनेस झाला पाहिजे. आणि तुमचा बिझनेस हा सिस्टम ओरिएंटेड करण्याची ताकद बिझनेस प्लॅनमध्ये आहे, कारण त्याच्यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार केला जातो. आता तुम्हाला तुमचा बिझनेस जर सिस्टम ओरिएंटेड करायचा असेल, यू शुड राईट डाऊन ऑल प्रोसेसेस. म्हणजे आम्ही मार्समध्ये या विषयावर भरपूर काम करतो. आमचे बरेचसे पार्टिसिपंट आता ऑनलाईन पण आहेत. ओके. तर हे जे आम्ही मार्समध्ये करतो की सगळ्यात आधी लोकांना त्यांचा RPV क्लिअर करायला लावतो, रिसोर्सेस, प्रोसेसेस आणि व्हॅल्यूज. आणि त्यातला हा जो प्रोसेसेस पार्ट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, तुमच्याकडची जी टीम आहे प्रत्येक टीमनी काय केलं पाहिजे, प्रत्येक टीमनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. बरं, टीम निवडताना पीपल्स हा जो विषय आहे, ओके, माणसं निवडताना नक्की कशा पद्धतीने निवडले गेले पाहिजे, त्यांचे इंटरव्ह्यू कसे घेतले गेले पाहिजेत. म्हणजे मार्चमध्ये बऱ्याच वेळेला सावंत सर आणि मराठे सर स्वतः आमच्या पार्टिसिपंटच्या जे की स्टाफ आहे, की पीपल्स आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यामध्ये स्वतः सरांनी मदत केलेली आहे. बऱ्याच वेळेला सरांनी स्वतः जाऊन इंटरव्ह्यू पण घेतलेले आहेत. हे माणसं निवडत असताना नक्की काय कशा पद्धतीने त्यांना अप्रोच केला गेला पाहिजे, त्यांना कुठले प्रश्न विचारले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने म्हणजे त्याचे फॉर्मॅट कुठले तयार केले गेले पाहिजेत. बरं, माणसं निवडत असताना ॲड पण कुठे द्यायची आणि कशी द्यायची. ओके. माणूस निवडत असताना त्याच्यासाठी आधी तुमच्याकडे काय रेडी पाहिजे, त्याचे JD किंवा जॉब डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं रेडी पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास आपण बिझनेस प्लॅनमध्येही करू शकतो. आणि जो तयार झाल्यानंतर वी कॅन ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशनमध्ये त्याला कसं वापरायचं याचा जे आम्ही मार्क्समध्ये त्याचं प्रात्यक्षिक आम्ही करून घेतो लोकांकडे. आमचे सगळे काही शशांक भंडारी सर आमच्याकडे आहेत सध्या. सो शशांक सर, वेलकम. सरांचा प्रश्न आहे की बिझनेस प्लॅन किती ड्युरेशनचा प्लॅन करावा. सो आत्ता सध्याला या सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी म्हणेल की खूप लांबच्या पिरियडचा बिझनेस प्लॅन करू नका. फक्त 12 महिन्याचा, पुढे येणाऱ्या 12 महिन्याचा, 1 वर्षाचा बिझनेस प्लॅन तुम्ही बनवला पाहिजे. कारण बिझनेस प्लॅन हे खूप डिटेल्ड वर्किंग आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागतं, खूप छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात. ओके. याच्यामध्ये रचना जी सांगताय की रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सुद्धा पीपल्स, प्रोसेस आणि सिस्टममध्ये येतं. प्रत्येक माणसाच्या रोल, रिस्पॉन्सिबिलिटी ठरवा, प्रोसेसेस ठरवा आणि सिस्टीम क्रिएट करा. ओके. त्याचं डिटेल या सिस्टीम कशा करायच्या याचा एक सोपं फॉर्मॅट आम्ही आमच्या फुल डे प्रोग्राममध्ये ते करून घेत असतो. ॲक्च्युली एक खूप सोपा फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट या प्रोग्राममध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. आपण पुढचा पार्ट घेऊया, रेव्हेन्यू स्ट्रीम. रिसोर्सेस झाले, प्रोसेस झाल्या, सिस्टीम झाल्या. आता तुम्हाला याचा विचार करायचा आहे की हे सगळं करत असताना मला माझ्या कुठल्या कुठल्या माध्यमातनं पैसे येऊ शकतात, कुठल्या कुठल्या माध्यमातनं मला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो याचा विचार करायचा. मग ही माध्यमं बघत असताना तुम्ही हा बघा की कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे कुठल्या कामासाठी ग्राहक तुम्हाला पैसे देतो. म्हणजे तुमच्या जंक ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत
आणि कुठल्या ॲक्टिव्हिटी या इन्कम जनरेट करणाऱ्या किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटी या व्हॅल्यू क्रिएट करणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत, याची नोंद करा. मी म्हणजे बिझनेस प्लॅनमध्ये एक आमची ॲक्टिव्हिटी आहे की तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीची लिस्ट तयार केली जाते आणि त्यातलं ठरवलं जातं की कुठल्या ॲक्टिव्हिटी मी केल्या पाहिजेत, कुठल्या नाही केल्या पाहिजेत, कुठल्या कोणत्या माणसाने केल्या पाहिजेत आणि त्यातनं मी काय व्हॅल्यू जनरेट करतोय. देन तुमच्या वस्तू किंवा सेवेसोबत आणखी काय देता येईल जेणेकरून तुम्हाला जास्तीचे ॲडिशनल तुम्हाला इन्कम जनरेट होऊ शकतो. जसं तुम्ही मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये जर गेला तर बर्गरसोबत कोका कोला किंवा पेप्सी पण दिला जातो, त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज पण दिल्या जातात. तर असा काय कॉम्बो देता येईल म्हणजे एकाच माध्यमातनं तुम्हाला पैसे मिळण्यापेक्षा ॲडिशनल सोर्स कसा तुम्हाला देता येईल किंवा एक छोटासा सोर्स जर ॲड केला तर तिथनं येणारी प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवता येईल याचा विचार करा. म्हणजे एकाच बिझनेसच्या माध्यमातून मल्टिपल इन्कम स्ट्रीम कशा क्रिएट करता येतील याच्यावर तुम्ही विचार करा. मग काही इन्कम असे असू शकतात की खूप छोटं एफर्ट घेऊन, खूप कमी एफर्ट मध्ये घेऊन त्याच्यातनं प्रॉफिटेबिलिटी पण जास्त क्रिएट करता येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो पण जनरेट करता येऊ शकतो. त्याच्यानंतर कॉस्ट स्ट्रक्चर, इन्कम जसं तुम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे तसंच कॉस्ट पण आयडेंटिफाय करा. आता ही कॉस्टिंग कशासाठी येते, बेसिकली जे रिसोर्सेस तुम्ही वापरणार आहात, जे साधनं तुम्ही वापरणार आहात त्या प्रत्येक साधनासाठी तुम्हाला खर्च येतो. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की तुमच्या कुठलाही बिझनेस घ्या या जगामधला, त्या बिझनेसमध्ये फक्त 2 ॲक्टिव्हिटी होत असतात. एक पैसा येत असतो आणि पैसा जात असतो. ओके, आता पैसा तुमचा जिथे जातो आहे म्हणजेच जिथे तुम्हाला खर्च आहे, ओके, तो ऑब्झर्व करा. ज्या कारणासाठी पैसा जातोय त्या कारणातनं माझ्या व्यवसायामध्ये वाढ होतीये का, माझ्या खिशातनं जाणारा पैसा हा माझ्यासाठी उत्पन्न किंवा इन्कम जनरेट करतो आहे का. जर असं होत नसेल किंवा इन्कम जनरेट होत नसेल तर तो जो खर्च आहे तो तुमच्यासाठी लॉस असणार. पण जो खर्च हा तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी होत असेल त्याच्यावर फोकस करा. आणि जे असे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस असतील अशा एक्सपेन्सेसला अवॉइड करा. आणि आत्ता या पोझिशनमध्ये म्हणजे करोना नंतरच्या जे काही समोर येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॉस्टिंगवरती सगळ्यात जास्त काम करावं लागेल. तुमचं जर प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट कॉस्टिंग करा. तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुमचं सर्व्हिस कॉस्टिंग करा. तुम्हाला एक प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा एका क्लायंटला सर्व्ह करण्यासाठी एक्झॅक्टली किती पैसे लागतात, कुठला खर्च येतो आणि हे सगळं काढत असताना प्रोडक्ट बेस आणि ॲक्टिव्हिटी बेस काढा. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक माणूस काम करतो आणि तो 10 प्रकारची कामं करतो. ओके, तो दिवसभरामध्ये त्याला तुम्ही 3,000 रुपये पगार देता आणि तो दिवसभर म्हणजे 100 रुपये पर डे झाला आणि दिवसभरात तो 10 कामं करतो. आता हे 10 कामं करण्यासाठी तुम्ही त्याला एका दिवसाला एका कामाला 10 रुपये देता आणि त्याने जर ते काम त्या दिवशी केलं नाही तर तुमचे 10 रुपये व्यर्थ गेले. त्यामुळं ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग करा. ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग जर तुम्ही कराल तर तुम्हाला कॉस्ट कटिंग करत असताना खूप मदत होईल. आणि आत्ताच्या या सिनारिओमध्ये तर कॉस्ट कटिंग हा सगळ्यांचा प्रायमरी गोल असेल, कारण प्रत्येकजण आता मागे लागेल की कॉस्ट कटिंग कशी करता येईल. ओके, त्यामुळे कॉस्ट हा खूप महत्त्वाचा. जेवढा कॉस्ट तुम्ही कमी कराल तेवढा तुम्ही जास्त प्रॉफिटेबल असाल. म्हणजे रॉबर्ट कियोसाकी म्हणतो की तुम्हाला जर प्रॉफिट बुक करायचा असेल तर हा प्रॉफिट कधीही सेल झाल्यानंतर बुक होत नसतो. प्रॉफिट हा परचेस करताना होत असतो. त्यामुळं कमीत कमी कॉस्टिंगमध्ये कमीत कमी व्हॅल्यूमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने परचेस करता येईल, कमीत कमी पैशात तुम्हाला कसं परचेस करता येईल याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. देन हा एक मुद्दा आहे शेवटचा की फायनान्शियल अनालिसिस आणि बिझनेस प्लॅनचा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, बऱ्याच वेळेला बिझनेस प्लॅन हा इन्व्हेस्टरला प्रेझेंट करण्यासाठी होत असतो आणि फायनान्शियल अनालिसिसमध्ये या सगळ्या बाबींचा तुम्हाला विचार करावा लागतो. आता जसं मी सांगितलं की सुरुवात ही तुम्ही कुठे आहात इथून करायची.
ओके, आता हे करत असताना तुम्हाला स्वतःचं फायनान्शियल ॲनालिसिस करावं लागेल. आता फायनान्शियल ॲनालिसिस म्हणजे काय, तुम्ही तुमची बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीटमध्ये तुम्ही फायनान्शियली कुठे स्टँड होत आहे, तुमचं सध्या कॅपिटल किती आहे, तुमच्याकडे सध्या लिक्विड कॅश किती आहे, किंवा जी लिक्विडिटी होऊ शकते, करंट असेट जी तुमच्या बॅलन्स शीटचा जो पार्ट आहे तो किती आहे. ओके, याचा विचार तुम्ही करा. म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, हे तिन्ही स्टेटमेंट तुम्ही थोडेसे ॲनालाइज करा. ओके, आणि तुमच्याकडे सरप्लस कॅश फ्लो सध्या आहे का याचा विचार करा. किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस सपोज इन्कम नाही झालं तर किती वेळ सर्वाईव्ह करू शकाल, किंवा याच्यासाठी तुम्ही याच्या पुढे असा काही काळ आला तर कशा पद्धतीने तुम्ही सर्वाईव्ह करू शकाल, यासाठी तुम्हाला प्रोव्हिजन्स काय करायला लागतील. म्हणजे फायनान्शियली तुमचा बिझनेस कसा स्ट्रॉंग ठेवता येईल याविषयी तुम्हाला काम करावं लागेल. दुसरं, आजपर्यंत माझ्याकडे काय आहे, म्हणजे आज माझी बॅलन्स शीट कुठल्या लेवलला आहे ती आयडेंटिफाय करा. ओके, आणि मगच पुढचं प्लॅनिंग करा. तुम्ही इथून पुढे खूप मोठं प्लॅनिंग ठेवलं आणि आधीच्या बॅलन्स शीटमध्ये काहीही नाही आहे, तिथे सगळा गोंधळ असेल, तर तुम्ही या गोंधळलेल्या बॅलन्स शीटमध्ये, या खराब बॅलन्स शीटवरती खूप सुंदर पिक्चर उभं नाही करू शकणार. तेव्हा आत्ता जी तुमची बॅलन्स शीट आहे तिला बेस्ट म्हणजे तुमच्या CNशी बोला, कन्सल्टंटशी बोला, आणि ती बॅलन्स शीट कशी बेस्ट क्रिएट करता येईल किंवा त्यातनं बेस्ट कसं काढता येईल याच्यावर विचार करा. प्रॉफिटेबिलिटी मेजर करा. एक लक्षात घ्या, क्लायंट टू क्लायंट, बिल टू बिल, प्रोडक्ट टू प्रोडक्ट प्रॉफिट बदलत असतो. तुमचं जे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे ते ओव्हरऑल ॲव्हरेज प्रॉफिटेबिलिटी दाखवत असतं. पण तुम्हाला जर तुमच्या बिझनेसमधनं खरंच खूप चांगली प्रॉफिटेबिलिटी जर बघायची असेल किंवा तुम्हाला फोकस बिझनेस करायचा असेल तर प्रोडक्ट बेस्ड प्रॉफिटेबिलिटी काढायला शिका. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉफिटेबिलिटी काढा, एरिया बेस्ड प्रॉफिटेबिलिटी काढा. यासाठी एक मूवी तुम्ही बघा, द फाउंडर नावाचं मूवी आहे, मॅकडोनल्ड्सच्या लाईफ स्टोरीवरती आहे, सुंदर मूवी आहे, तो बघा. त्याच्यामध्ये मॅकडोनल्डनी कसं 30-35 प्रोडक्टवरनं 5-6 प्रोडक्टवरती त्यांनी का आणलं आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण बिझनेस कसा ओव्हरऑल चेंज झाला हे तिथे खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. मग प्रोडक्ट वाईज कॉस्ट म्हणजे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी किती येते, पिरियड वाईज, सीझन वाईज प्रॉफिटेबिलिटी कशी येते याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि या सगळ्यांचं डिटेलिंग कसं करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे पेपरवर मांडायला पाहिजे हेच आपण बिझनेस प्लॅनमध्ये करत असतो. द फाउंडर नावाचा मूवी आहे तो. तुमच्या व्यवसायात जे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत त्याच्यावरती काय रेट ROI काय मिळतोय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय मिळतं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्या बिझनेसमध्ये जर पैसे टाकले तर त्याला तुम्ही किती रिटर्ननी किंवा ROI काय देऊ शकाल, किती पर्सेंटनी ते पैसे तुम्ही त्यांना रिटर्न ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशी देऊ शकाल, कधीपर्यंत देऊ शकाल, याचा विचार फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये होतो. त्याच्यासोबत तुमची ब्रेक इव्हन ॲनालिसिस काय असेल. आता नवीन बिझनेस असेल तर हा बेसिकली इश्यू असतो की एखाद्या बिझनेस ब्रेक इव्हनला कधी येतोय, की ब्रेक इव्हन म्हणजे खर्च आणि उत्पन्न या दोघांची इक्वेलिटी जेव्हा येते, दोन्ही सारखे जेव्हा होतात त्यावेळेला त्याला ब्रेक इव्हन पॉईंट असं म्हटलं जातं किंवा ती ब्रेक इव्हन ही सिच्युएशन असते. जेव्हा आता तुम्ही इन्व्हेस्टर समोर तुमचा बिझनेस प्लॅन प्रेझेंट करत असता तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न इन्व्हेस्टर विचारतो की तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे. मग फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला ही पण क्लिअरिटी आणायला लागते की मी बाहेरनं किती इन्व्हेस्टमेंट घेणार आहे आणि मी स्वतः किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे. बरं, हे करत असताना मी जी इन्व्हेस्टमेंट घेणार आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये मी किती स्टेक देणार आहे. जसं आत्ता आपण सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकने जिओमध्ये स्टेक घेतला आणि कितीतरी अब्ज डॉलरसाठी त्यांनी फक्त 9% शेअर दिला. म्हणजे तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये इन्व्हेस्टरला काय मिळणार आहे याचा अभ्यास फायनान्शियल ॲनालिसिस या पार्टमध्ये होतो.
याच्यामध्ये हे पण तुम्हाला मांडावं लागतं की तुम्हाला बिझनेस प्लॅन, म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टर समोर जर तुम्ही बिझनेस प्लॅन मांडत असाल तर तुम्हाला एक्झॅक्टली किती पैशाची गरज आहे, त्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात, कशा पद्धतीने तो पैसा तुम्ही वापरणार आहात, त्याचं प्लॅनिंग काय आहे, त्याचं डिटेलिंग तुम्हाला द्यायला लागतं. देन ओव्हरऑल बिझनेसची फायनान्शियल स्ट्रॅटेजी, क्रेडिट किती असणार आहे, तुम्ही किती क्रेडिट घेणार आहात, ओके, यासारख्या गोष्टींचा अभ्यास फायनान्शियल अनालिसिसमध्ये होतो. आणि इथे आपले बिझनेस प्लॅनचे जे कंटेंट आहेत, ऑलमोस्ट बरेच कंटेंट आहेत, मी काही कंटेंट इथं कव्हर केलेले आहेत, ओके. याच्यानंतर बिझनेस प्लॅन पेपरवरती टाकत असताना तो कुठल्या फ्लोमध्ये टाकायचा ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बिझनेस प्लॅन जेव्हा तुम्ही पेपरवरती उतरवत असता किंवा प्रेझेंटेशनसाठी उतरवत असता, त्यावेळेला सगळ्यात पहिले तुम्हाला एक्झिक्युटिव्ह समरी, म्हणजे ओव्हरऑल बिझनेसची कंप्लीट बिझनेस प्लॅनची जी समरी आहे ती तिकडे मांडावी लागते. त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीबद्दलची माहिती असेल, तुम्ही बिझनेस प्लॅनमध्ये जे फ्युचर क्रिएट करताय त्याच्याबद्दल थोडीफार माहिती, या बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटी काय आहे त्याच्याबद्दलची माहिती, हे सगळं तुम्हाला मांडावं लागतं. देन तुम्ही तुमच्या टीमबद्दल माहिती लिहू शकता याच्यात, ओके, ज्यामध्ये मॅनेजमेंट प्रोफाईल, वाय, म्हणजे ही म्हणजे टीमबद्दल डिटेल द्या, किती एक्सपर्ट टीम तुमच्याकडे आहे, ती टीम कशी काम करेल, कुणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल. त्याच्यानंतरचा मुद्दा तुम्ही बिझनेस मॉड्यूल काय आहे ते एक्सप्लेन कराल. या मॉड्यूलमध्ये विजन, मिशन, व्हॅल्यूज, आता याचा बिझनेस प्लॅन बनवत असताना या सगळ्यावर आपण काम करतो की विजन कसं ठरवायचं, मिशन कसं ठरवायचं, व्हॅल्यूज कशा ठरवायच्या. याच्यावरती आम्ही मासमध्ये पण एक पूर्ण दिवसाचं सेशन या विषयावर होतं. बिझनेस मॉड्यूल कसं वर्क करणार आहे याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या. त्याच्यानंतर व्हॅल्यू प्रपोजिशन, तुम्ही नक्की काय व्हॅल्यू तुम्ही कस्टमरला डिलिव्हर करणार आहात त्याबद्दल तुम्ही याच्यामध्ये सविस्तर माहिती देऊ शकता. टार्गेट मार्केट काय आहे त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. देन मार्केटिंग प्लॅन, कशा पद्धतीने तुम्ही तुमचं बिझनेस मार्केट करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही बिझनेसला प्रमोट करणार आहात, कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी करणार आहात, मार्केटिंगचे कुठले टूल्स तुम्ही वापरणार आहात. देन फायनान्शियल्सचे डिटेल द्या, ज्यामध्ये ब्रेक इव्हन ॲनालिसिस आहे, सेल्सचे प्रोजेक्शन, त्याच्यानंतर फायनान्शियल ॲनालिसिस सगळे, कॅपिटल स्पेंडिंग, ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे कॉस्टिंगबद्दल माहिती आहे, फंड रिक्वायरमेंट आणि त्याच्याबद्दलचे जे काही तुम्ही रिटर्न देणार आहात त्याबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची आहे. देन जे थोडक्यात मार्केटबद्दल किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटबद्दल तुम्ही थोडक्यात समरी देऊ शकाल, ज्यामध्ये सध्याची इकॉनॉमी काय आहे, मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे आणि या सगळ्यांमध्ये तुमचा बिझनेस कसा पुढे जाणार आहे, ओके. त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर ॲनालिसिस आहे, तुमच्या कॉम्पिटिटरचं ॲनालिसिस करून तुमच्याकडे काय बेस्ट आहे, तुमची USP काय आहे याच्याबद्दल तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करून जास्त माहिती देऊ शकाल. सो अशा पद्धतीने मी बरंचसं डिटेल देण्याचा प्रयत्न केला आहे. सो नाऊ इट्स 11:45. पुढच्या 15 मिनटामध्ये तुम्हाला काही क्वेरी किंवा क्वेश्चन्स असतील दॅट यू कॅन आस्क और यू कॅन तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. हॅलो. सो आजचं या सगळ्या प्रोसेसबद्दल, आजच्या या वर्कशॉप किंवा आजच्या सेशनबद्दल मी मार्स गुरुकुल, अजित मराठे सर, राजेंद्र सावंत सर, संजय मोरे सर, तेजस या सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट होण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. त्याचसोबत मी 27 एप्रिल म्हणजे येत आहे 27 तारखेला म्हणजे सोमवारी आम्ही एक बिझनेस प्लॅन या विषयावरचं फुल वर्कशॉप घेतो आहे, जे 10 ते 12 तासाचा वर्कशॉप आहे. रोज 1 तास या पद्धतीने 10 दिवसाचा वर्कशॉप आहे, ज्यामध्ये डिस्काउंटेड फी, आमची रेग्युलर जे आम्ही फीज घेतो ती 5000 आहे, पण लॉकडाऊनचा पिरियड आहे
आणि आपण हे ऑनलाईन कंडक्ट करणार आहे हा वर्कशॉप. त्यामुळे खास आज जे लाईव्ह आहेत या प्रोग्रामला त्यांच्यासाठी आपण हा वर्कशॉप 1,000 रुपयामध्ये घेणार आहोत. तर ज्यांनाही याविषयी एन्क्वायरी करायची असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9922591532. ओके. किंवा तेजस आहे, तेजस त्यांचा मोबाईल नंबर कॉमेंट बॉक्समध्ये टाकतील. यू कॅन कॉन्टॅक्ट तेजस ऑल्सो. ओके. हाऊ टू अजित मराठे सरांनी एक इनपुट दिलेला आहे, ब्रेक इवन कसा कॅल्क्युलेट करायचा. ओके. आणि तुमच्या प्रोडक्टचा प्राइसिंग किंवा सर्व्हिसची प्राइसिंग कशी ठरवायची. आता ब्रेक इवन कसा काढला जातो त्याचा एक सिंपल फॉर्म्युला असा आहे की तुमचा टोटल खर्च त्याच्या इक्वली जो तुमचा येणारा इन्कम आहे हे ज्या दिवशी इक्वलाइज होईल त्या दिवशी ब्रेक इवन होतं. ओके. दोन्ही एकाच वेळेला होतं त्यावेळेला. आता जेव्हा तुम्ही प्राइसिंग ठरवत असता तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती येणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला एखादे प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा सर्व्हिस देण्यासाठी तुम्हाला खर्च किती येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी मोबाईल बनवत आहे, तर हे बनवत असताना मला कुठल्या कॉस्टिंग येतात, मला कुठले खर्च येणार आहे. पहिला खर्च येईल मला मटेरियलचा. मला मटेरियल किती लागणार आहे, ते मटेरियल आणल्यानंतर हे बनवण्यासाठी म्हणजे मोबाईल बनवण्यासाठी मला कुठल्या प्रकारचं लेबर लागणार आहे, किती लागणार आहे, त्यासाठी मला किती खर्च येणार, म्हणजे मटेरियल कॉस्ट प्लस लेबर कॉस्ट. आता तिसरी कॉस्ट काय आहे, मला त्यासाठी काय ओव्हरहेड लागणार आहे, म्हणजे मला रेंट लागत असेल, मला इलेक्ट्रिसिटी लागत असेल तर ओव्हरहेड किती लागणार आहे. आता ओव्हरहेडमध्ये पण 2 प्रकार आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके. तर आता ते डिटेल्स सांगितलं तर बराच वेळ जाईल, बट लक्षात घ्या की ओव्हरहेड म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट प्लस लेबर कॉस्ट प्लस ओव्हरहेड या तिघांच्या एकत्रीकरण जेव्हा कराल तेव्हा येईल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे ती वस्तू बनवण्यासाठी येणारा खर्च. आता याच्यानंतर तुम्ही तुमचं मार्जिन किती ठेवणार आहात. ओके. किंवा आता मार्केटचा विचार करून, मार्केटमधल्या कॉम्पिटिटरचा विचार करून तुम्हाला स्वतःला किती मार्जिन ठेवून तुम्ही हा बिझनेस वाढवू शकता याचा विचार करा. ते मार्जिन या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड करा, म्हणजे तुमची MRP येईल. आता मार्जिनचा विचार करत असताना, ओव्हरहेड्सचा विचार करत असताना खूप डिटेल्ड ॲनालिसिस करावे लागतात. ओके. तर तो विचार करून आणि ते मार्जिन प्रॉपर ठेवून तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची प्राईस डिफाईन करता येते. ओके. आता तुम्ही एक प्राईस ठरवली, एक प्रोडक्टची कॉस्टिंग केली आणि प्राईस ठरवली. आता तुम्ही एक प्राईस ठरवलेली आहे, तुम्ही बिझनेस चालू केला. आता तुम्हाला विचार करावा लागेल ब्रेक इव्हनचा. ओके. आता माझी जी कॉस्ट आहे, सपोज आपण विचार केला 1 महिन्याची माझी कॉस्ट आहे किंवा 1 वर्षाची माझी कॉस्ट आहे. मला 1 महिन्याची कॉस्ट कंप्लीट करण्यासाठी किती प्रोडक्ट विकले पाहिजेत तेवढे प्रोडक्ट विकणं. म्हणजे सपोज माझी कॉस्टिंग 100 रुपये येत असेल महिनाभराची आणि माझ्या एका प्रोडक्टची व्हॅल्यू ही 10 रुपये असेल, तर मला 100 रुपये कलेक्ट करण्यासाठी मला 10 प्रोडक्ट विकावे लागतील. आता हे 10 प्रोडक्ट विकणं म्हणजे तुम्ही ब्रेक इव्हनला येणं. आता ब्रेक इव्हनच्या पुढे जे काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतील ना, तो तुमचा प्रॉफिट असेल. पण 10 प्रोडक्ट विकेपर्यंत तुमचा फक्त खर्चच निघत असणार आहे. म्हणजे प्रोडक्ट प्राईस ठरवा, त्याच्यानंतर ब्रेक इव्हन ठरवा की किती मॅक्सिमम आपण किती प्रोडक्ट विकून हा सगळा जी कॉस्ट आहे, सगळी जी खर्च आहे तो रिकवर करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ठरवू शकता. याच्यामध्ये बरंच डिटेल काम करावं लागेल. ओके. त्याच्यामुळं डिटेल्ड ॲनालिसिस तुम्ही ह्या माझ्या 10 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. सो प्रशांत गटकर विचारतात की हाऊ टू कॅल्क्युलेट डाऊन टाईम कॉस्ट. डाऊन टाईम कॉस्ट मला लक्षात नाही आलं काय विचारायचं नक्की. म्हणजे तुम्हाला म्हणजे फॅक्टरी बंद असताना किंवा लॉकडाऊन असतानाचं कॉस्टिंग म्हणताय की एक्झॅक्टली काय म्हणताय लक्षात नाही येत आहे. फिक्स्ड कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन BEP फॉर्म्युला. ओके.
सो 11:52 झालेली आहेत. सो नाऊ वी कॅन स्टॉप हिअर और वी कॅन से सम अदर क्वेश्चन्स. कन्फर्म टायमिंग फॉर वेबिनार. वेबिनारचा टायमिंग सकाळी 9 ते 10 असणार आहे. सकाळी 9 ते 10 हा वर्कशॉप असेल. 27 तारखेला सकाळी सुरुवात होणार आहे, म्हणजे कमिंग सोमवारपासून. मनी सोर्स कसा मॅनेज करायचा. सो मनी सोर्स, आता मनी सोर्स तुम्ही इन्कमच्या दृष्टीनं म्हणताय की लोन किंवा इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं म्हणताय. तर इन्व्हेस्टर असतील तर तुम्हाला मार्केटमधनं इन्व्हेस्टर घ्यायला लागतील. तर मनीचे सोर्स वेगवेगळे आहेत. बँका आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत किंवा शेअर होल्डर्स आहेत. ओके, डिबेंचरच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही फ्रेंड्स आणि रिलेटिव्हच्या माध्यमातून पैसा उभा करू शकता. देन at this stage we are not aware of people mentality, so how we can plan what should be the best. पीपल मॅनेजमेंट विषयी बोलायचं झालं तर अजित मराठे सर त्यामध्ये एक्सपर्ट पर्सनॅलिटी आहे. मराठे सरांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे या विषयावरचा. तर मार्सच्या अंडर तुम्ही अजित मराठे सरांना तेजसकडनं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन सरांशी डिस्कस करू शकता. ते जास्त अजून डिटेल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला या विषयावर गाईड करू शकतील. संतोष कामेरकर सर, थँक्यू व्हेरी मच. हाऊ टू कॅल्क्युलेट मार्केट साईज. मार्केट साईज कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला काही सर्वेज ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल काही एजन्सीज आहेत, त्या तुम्हाला मार्केटचा सर्वे करून मार्केटमध्ये किती रिक्वायरमेंट आहे, किती डिमांड आहे, याच्यावरनं तुम्हाला मार्केट साईज कळू शकते. ओके, किंवा ओव्हरऑल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किती लोक आहेत त्यांचा एक टेंटेटिव्ह बिझनेस लक्षात घेऊन तुम्ही मार्केट साईज कॅल्क्युलेट करू शकता. किशोरजी आलेले आहेत, नमस्कार सर. सो आय होप सो की मी बऱ्यापैकी लोकांना आन्सर केलेला आहे. सो याच्याबद्दल काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही पर्सनली मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9922591532. कॉल करा. काही क्वेरी असेल तर डेफिनेटली विचारा. सो पुन्हा एकदा मी मार्स गुरुकुल, अजित मराठे सर, राजेंद्र सावंत सर, तेजसजी अँड माझे मित्र संजय मोरे सर यांचे धन्यवाद देतो की हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी उपलब्ध करून दिलात. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.